अण्णाभाऊ साठे हे एकाच वेळी लेखक, कलावंत आणि कार्यकर्ते होते. त्यांच्या लेखनाची एक वैचारिक बैठक पक्की होती आणि त्यामुळे त्यांच्या साहित्य कृतीतून एक मानवतावादी विचार दिसून येतो. अण्णाभाऊंच्या कथेतून संविधानिक मूल्याचा प्रसार झालेला दिसतो. अण्णाभाऊंच्या कथेचं वेगळेपण नेमकं काय होतं हे आपण जाणून घेणार आहोत. लेखक आणि फुले शाहू आंबेडकर चळवळीचे अभ्यासक डॉक्टर सोमनाथ कदम यांच्याकडे. मित्रहो, अण्णाभाऊ साठे हे मराठीतील थोर मानवतावादी साहित्यिक होते. अण्णाभाऊंनी कथा, कादंबरी, प्रवासवर्णन, कविता, छक्कड, गीत अशा सर्व प्रकारच्या साहित्याचा अत्यंत चपखलपणे मराठी साहित्यामध्ये वापर केलेला दिसतो. जवळजवळ सर्वच साहित्य प्रकार अण्णाभाऊ साठे यांनी हाताळले आहेत. अण्णाभाऊ हे मराठी साहित्यातील एकमेव असे साहित्यिक होते की जे लेखक होते, कार्यकर्ते होते आणि कलावंत होते. आणि त्यामुळेच अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्यिक कृतीला, त्यांच्या लेखनाला, त्यांच्या व्यक्तिमत्वाला एक स्पष्ट अशा पद्धतीची सामाजिक वैचारिक बांधिलकी होती. आणि जो साहित्यिक वैचारिक बांधिलकीने लिहितो त्याच्यामध्ये अधिक स्पष्टता, वास्तवता आणि जीवनवाद दिसून येतो. अण्णाभाऊ साठे यांनी त्यांच्या कथेमध्ये सुद्धा हाच प्रकारचा एक वेगळा दृष्टिकोन अण्णाभाऊ साठे यांनी मांडलेला आहे. आणि म्हणून त्यांच्या कथेचं एक वेगळेपण आपल्याला स्पष्ट पद्धतीने अण्णाभाऊंच्या कथेच्या माध्यमातून आपल्याला समजून घेता येतं. अण्णाभाऊंनी एकूण 14 कथासंग्रह लिहिलेले आहेत. अण्णाभाऊंचा खुळवाडी हा पहिला कथासंग्रह आहे. त्यानंतर बरबाद्या कंजारी आहे, गजाआड आहे, त्यानंतर चिरागनगरची भूता आहे, त्यानंतर निखारा आहे, नवती आहे, आबी आहे, गुराळ आहे, लाडी आहे, फरारी आहे, कृष्णाकाठच्या कथा हा तर त्यांचा अतिशय लोकप्रिय कथासंग्रह आहे. त्यानंतर अण्णाभाऊ साठेंचा भानामती नावाचा कथासंग्रह आहे, पिसाळलेला माणूस नावाचा कथासंग्रह आहे आणि ठासलेल्या बंदुका नावाचा अण्णाभाऊंचा कथासंग्रह. अशा प्रकारचे 14 कथासंग्रह अत्यंत वाचनीय, अत्यंत लोकप्रिय अशा पद्धतीचे हे कथासंग्रह आहेत. या सगळ्या कथासंग्रहाच्या माध्यमातून अण्णाभाऊंनी 300हून अधिक कथा या ठिकाणी मराठी साहित्यामध्ये लिहिलेल्या आहेत. अण्णाभाऊंनी ज्या कथा लिहिलेल्या आहेत त्या कथा या मराठी साहित्यातील इतर समकालीन साहित्यिकापेक्षा पूर्णपणे वेगळ्या धाटणीच्या, अत्यंत परिवर्तनवादी आणि अत्यंत मानवतावादी अशा पद्धतीच्या कथा आहेत. त्याचं कारण असं आहे की अण्णाभाऊंनी जी कथा लिहिली ती कथा केवळ मनोरंजनासाठी लिहिली नाही. समाजातील जी वास्तवता त्यांना दिसली ती त्यांनी साहित्यामध्ये, ती त्यांनी कथेमध्ये अण्णाभाऊ पुढे आणलेली आहे अण्णाभाऊंनी. आणि म्हणून अण्णाभाऊंच्या कथेचं वेगळेपण काय आहे तर पहिलं वेगळेपण आपल्याला स्पष्टपणे दिसतं की अण्णाभाऊ साठे यांनी या समाजातील वास्तव जगणं इथल्या मराठी सारस्वतांच्या समोर आणलेलं आहे, पांढरपेशा लोकांच्या समोर आणलेलं आहे, महानगरीय लोकांच्या समोर आणलेलं आहे. या देशामध्ये जाती जमाती आहेत, आदिवासी जमाती आहेत, भटक्या जाती जमाती आहेत, परंतु त्या गावगाड्यामध्ये राहतात. काहींना गावगाड्यामध्ये सुद्धा स्थान नाहीये. अशा प्रकारच्या गावगाड्यातील आणि गावगाड्या बाहेरील असलेल्या जाती जमातीचं चित्रण अण्णाभाऊ साठे यांच्या कथेमध्ये पहिल्यांदा येतं. विशेषतः जो भटक्या जाती जमातीचा समूह आहे त्या भटक्या जातीच्या लोकांची एक वेगळी संस्कृती आहे, एक वेगळं राहणीमान आहे. आणि ती सगळी संस्कृती, राहणीमान, जात पंचायत, त्यांचं वागणं, त्यांचे सांस्कृतिक बंध हे सगळं अण्णाभाऊ साठे यांनी अत्यंत प्रकर्षाने आपल्या साहित्यामध्ये मांडलेलं आहे. बरबाद्या कंजारी हे त्याचं प्रातिनिधिक उदाहरण आहे. बरबाद्या त्याचं नावच असं दिसतं की त्या ठिकाणी समाज व्यवस्थेने त्यांना कशा पद्धतीने या जमातीच्या लोकांना बर्बाद केलेलं आहे, त्यांचं जगणं कसं कठीण करून टाकलेलं आहे. त्यांच्यासमोर भुकेचा, दारिद्र्याचा, बेकारीचा, पुन्हा जातपंचायतीचा, अंधश्रद्धेचा, दैववादाचा अशा प्रकारचे अनेक प्रश्न आहेत. आणि म्हणून ह्या उपेक्षित समाजाचं दुःख अण्णाभाऊ साठे पहिल्यांदा मांडतात. अण्णाभाऊंच्या कथेचं दुसरं वैशिष्ट्य आहे की अण्णाभाऊ शहरातल्या लोकांचं, महानगरीय लोकांचं सुद्धा त्या ठिकाणी वास्तव जगणं पुढे आणतात. झोपडपट्टीमध्ये राहणारा, बकाल वस्तीमध्ये राहणारा आणि त्याचे जे प्रश्न आहेत, त्याचे पोटापाण्याचे प्रश्न आहेत किंवा त्या ठिकाणी त्या भागामध्ये असलेले स्थानिक प्रश्न आहेत आणि ते सगळं वास्तव जीवन अण्णाभाऊ साठे यांनी आपल्या साहित्यामध्ये मांडलेलं आहे. शिवानी धुमार, न्यूज 18 लोकल, पुणे.